आवडे
येई धावोनिया विलंब का वाया लावियला कृपाळे 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 विलंब का वाया लावियला विलंब का वाया लावियला कृपा लावियला कृपा विलंब का वाया लावियला कृपा विलंब का वाया लावियला विलंब का वाया लावियला विलंब का वाया विश्वंभरे भाव के कोठे पुतली समाये विश्व व्यापके भाई विश्वंभर भाव कोठे पुतली समाये विश्व व्यापके ये धावोनिया
माझे थोडे जडो तुझे मूर्ती सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती रखुमाईचा पती सोय रे या रखुमाईचा पती सोय रे या गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम रखुमाईचा पती सोयरिया रखुमाईचा पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम माझा प्रेम सर्व काळ माझा प्रेम सर्व काळ गोड तुझे रूप गोड तुझे रूप गोड तुझे मज प्रेम सर्व काळ देई मज प्रेम सर्व काळ गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम विठू माऊली हजबरदे विठू माऊली हजबरदे विठू माऊलिये हाची वरदे विठू माऊलिये हाची वरदे ओ संतरो निरय माझा येवो नियाला हृदय माझा गोड तुका म्हणे काय न मागो आणि पाय सुख सर्वाय गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई माझा प्रेम सर्व काळ गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोपाल कुमार कुमारी देवी गोपाल कुमारी देवी गोपाल कुमारी देवी गोपाल कुमारी रखुमार हरे जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण जय
काठी गो काठी गो विठ्ठली आवडी हरी विठ्ठली आवडी तो हावे खाला बरवा विठ्ठली आवडी तो हावे खाला बरवा मूर्ती पाप पुण्य तुझे हाती पाप पुण्य तुझे हाती पाप पुण्य तुझे धर्म तुझे मूर्ती पाप पुण्य तुझे हाती पाप पुण्य तुझे हाती पाप पुण्य तुझे हाती माझे सोडी
धर्माची तू मूर्ती धर्माची तू मूर्ती धर्माची तू मूर्ती धर्माची तू मूर्ती धर्माची तू धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती पाप पुण्य तुझे हाती मज सोडे
विठ्ठल 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 धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती मज सोडवी दातार कर्मापासून दुस्तरा करीसी अंगीकार तरी काय माझा भार मज सोडवी दातार कर्मापासून दुस्तरा जीवीच्या जीवना तुका म्हणे नारायण मज सोडवी दातार कर्मापासून दुस्तरा विठ्ठल 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 प्रथम नमन करू गणनाथ उमाशंकराच्या सुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांग्यता दंडवत महायोग पीठे तटे भीमरत्या वरम पुंडरीकाय दातुन मुनींद्रे समागत्य तिष्ठं तमानंदकंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचर ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या
आत्मरूपा विठ्ठल विठ्ठल विठाल विठाल ठाल विठाल विठाल धर्माची तू मूर्ती धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती मज सोडवी दातार कर्मापासून दुस्तरा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भागवत भक्त संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांचा अत्यंत महत्वाचा तुमच्या आमच्या सुपरिचित असणारा साधा सोपा पण विनंतीपर मागणीपर प्रकरणातला अभंग आज या ठिकाणी जागराच्या निमित्ताने निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल अभंग तुकोबारायांचा आहे. मला विनंती करताय त्या भगवान परमात्म्याकडे मागणी मागताय आणि तुमचा आमचा आजचा हा मागाईचा दिवस आहे. आज तुम्ही आम्ही केलेल्या 9 दिवसाचं फळ आपल्याला प्राप्त करण्याचा दिवस आहे. नवरात्रीचा उत्सव संपूर्ण महाराष्ट्रभर अत्यंत उत्साहात चालू आहे. परंतु ऐका, जी भक्ती जी साधना जे नामचिंतन आपण तुम्ही आम्ही रोज करतोय त्या साधनेची फलश्रुती सगळ्यांना प्राप्त व्हावी असं वाटत असतं. ती साधना करता करता मागण्याचा अधिकारही आपल्याला प्राप्त होत असतो. पण ऐका, जिच्याकडे मागायचं आहे पहिली ती कळणं फार गरजेचं आहे. ज्याच्याकडे मागायचं आहे तो कळणं फार गरजेचं आहे. अरे जिच्याकडे मागायचं आहे ना ती नेमकी कुठून आली, ती नेमकी प्राप्त कुठून झाली, तिचा जन्म कुठून झाला ते आपल्याला माहीत असणं फार गरजेचं आहे. म्हणून ऐका, ज्या देवीकडे आपल्याला मागायचं आहे त्या देवीचं उगम त्या देवीचं प्रागट्य नेमकं झालंय कुठून फार सूक्ष्म विषय आहे. थोडा चिंतनाचा विषय आहे. ऐकता ऐकता आपल्याला झोप येण्याची सुद्धा दाट शक्यता आहे. कारण सध्या लोकांना सूक्ष्म चिंतन मांडायला गेलं की डोकला लागत असतो. ही महाराष्ट्राची आणि भारताची वारकरी संप्रदायाची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. नुसतं हा हा केलं की लोक म्हणतात जबरदस्त कीर्तन झालं आणि परमार्थ सांगितला की लोक म्हणतात पडलं कीर्तन. विनोदाची कथा गोड वाटे विनोदाची कथा गोड वाटे विनोदाची कथा गोड वाटे देवाचे चरित्र देवाचे चरित्र न आवडे सर्वथा विनोदाची कथा गोड वाटे. विनोद सांगायला लागलं की लोक म्हणतात वा क्या बात आहे, काय गोड कीर्तन झालं. आणि देवाचं चरित्र सांगायला लागलं की लोक डोकला घेतात. पण ही जागा आहेत ना महाराज, देवाच्या चरित्राचं वर्णन करण्याची जागा आहे. भगवान परमात्म्याची साधना सांगण्याची जागा आहे. आणि देव आपल्याला कळणं फार गरजेचं आहे. म्हणजे धर्माच्या मूर्तीकडे आपल्याला मागायचं आहे. ती धर्माची मूर्ती नेमकी कुठून आली ते ऐका. त्या धर्माच्या मूर्तीचं प्रागट्य कुठून झालंय ते ऐका. धर्म आणि मूर्ती याची फोड आपल्याला करायची आहे. पण तिचं प्रागट्य कुणापासून झालंय ते अगदी सूक्ष्मतेने मांडते ऐका. मनुदेव आणि त्यांची मात्र पत्नी जी होती ती जर बघायला गेलं तर मात्र ती शतरूपा पत्नी. शतरूपा आणि मनुदेव यांची कन्या प्रसूती. प्रसूतीला महाराज 16 कन्या झाल्या, म्हणजे 16 मुली झाल्या. 16 पैकी 13 मुली ज्या होत्या त्या धर्म ऋषीला देण्यात आल्या आणि 3 ज्या मुली होत्या त्या कुणाला दिल्या ते मी पुढे सांगते. पण धर्म ऋषीला या 13 कन्या दिल्या. त्याच्यापैकी एक मूर्ती नावाची कन्या आणि मग त्या मूर्तीपासून आणि धर्मापासून नरनारायण प्रागट झाले आणि म्हणून त्या देवाचा अवतार तिथून झाला. ती धर्म आणि मूर्ती त्यांच्यापासून नरनारायण प्रागट्य झाले. नवे ज्या वेळेला मनुदेवाला आणि मात्र शतरूपाला या असुरांचा खूप त्रास व्हायला लागला त्यावेळेला नरनारायणाचा अवतार त्या ठिकाणी प्रगट झालेला आहे. मग पुढे ऐका, त्या ज्या 3 मुली होत्या त्या नेमक्या कुणाला दिल्या. एक मुलगी अग्निदेवाला दिली, दुसरी मुलगी जी होती ती पितृगणाला दिली
आणि तिसरी मुलगी जी सती ती मात्र महादेवाला दिली. मग त्या सतीचा अवतार कशापासून झाला, ते भगवान परमात्म्याचं रूप कुठून आलं, ती देवी नेमकी कुठून प्रगट झाली, मी सूक्ष्मतेने मांडते. कारण जिच्या जवळ मागायचं आहे तिचा अवतार आपल्याला कळणं फार गरजेचं आहे. मग ऐका, ज्या वेळेला प्रजापती दक्ष राजाकडे यज्ञ होता, त्या यज्ञाचं नाव होतं वजपे. त्या वजपे यज्ञाला सर्व देवादिकांना निमंत्रित करण्यात आलं. सगळे देव आलेत महाराज तिथे, पण महादेवाला निमंत्रण केलेलं नव्हतं आणि जावयाला निमंत्रण नव्हतं. सगळे देवादेव तिथून निघाले होते, सगळे विमानात प्रवास करत होते महाराज, पण सगळे महादेवाच्या घरावरून चालले होते. आणि चालत असताना एक विमान थबकलं, थांबलं आणि थांबल्याबरोबर सती मातेला पाहिलं आणि विचारलं, का हो तुम्हाला नाही यायचं? सतीने विचारलं कुठं? म्हटले तुमचे पिताश्री राजे दक्ष. विठाला 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 विठाला. राजा दक्षाकडे यज्ञ आहे, तुम्हाला नाही यायचं? कुणाला विचारलं? ऐकताय ना तुम्ही सगळे? कुणाला विचारलं? बोला बोला. सती मातेला. क्या बात आहे. असं लक्ष असलं पाहिजे ना महाराज. नुसतं बसायचं म्हणून बसायचं नाही, अजिबात नाही. सती मातेला विचारलं, तुम्हाला नाही यायचं? राजा दक्षांकडे यज्ञ आहे, मग तुम्हाला नाही यायचं? सती मातेने विचार केला, माझ्या पिताश्रींच्या घरी यज्ञ आहे आणि मी जर म्हणावं मला माहित नाही तर हा माझ्या पतीचा आणि मात्र पित्याचा सुद्धा अपमान असेल. ऐका, बापाचा अपमान मुलीनं सहन करू नयेत महाराज. आपला बाप किती गरीब असू द्या, त्याचा कमीपणा कधीच सासरी सांगायचं नाही, अजिबात नाही. बापाची परिस्थिती किती नाजूक असू द्या, पण सासरच्या लोकांना कधीच सांगू नका. सासरच्या लोकांना जर त्यांचा कमीपणा कळाला ना तर आयुष्यभर त्यांची टोमणे ऐकावे लागतात. म्हणून बापाची गरिबी लपवता आली पाहिजे, बापाचा कमीपणा महिला मंडळ लपवता आला पाहिजे. तशा तुम्ही हुशार आहात. वर्षभर इकडचंच घबाड गोळा करतात, इकडचंच वर्षभर इकडचंच गोळा करतात आणि दिवाळीवरून येताना सोनं घेऊन येतात आणि म्हणतात माझ्या बापाने केलंय. हे खरं आहे का खोटं आहे? महिला मंडळ तुमच्याशी बोलते मी. हा खरं आहे ना? ऐका, बापाचा कमीपणा दाखवू नये महाराज. सती मातेने विचार केला, माझे पिता श्री राजे दक्ष आणि दक्षांकडे यज्ञ आहे, यज्ञाला मला निमंत्रण नाही आहे. आणि मग त्या देवांना सांगितलं, तुम्ही व्हा पुढं, आम्ही येतो मागणं. आणि सांगितल्याबरोबर महाराज सगळे देवादिदेव गेले. सती मातेने अट्टहास केला महादेवाकडे, देवा मला जायचं आहे. महादेवानं सांगितलं, ऐकावं ऐका, मलाही कळालं आहे राजा दक्षाकडे यज्ञ आहे, यज्ञाला सगळे देवादिदेव निमंत्रित केलेले आहे, पण आपल्याला निमंत्रण नाही. कारण काही ठिकाणे अशी असतात की तिथे निमंत्रणाची वाट पाहू नये आणि काही ठिकाणे अशी असतात की जिथे निमंत्रणाशिवाय जाऊ नये. मग कोणती ठिकाणे अशी आहे की जिथे निमंत्रणाशिवाय जाऊ नये आणि कोणती ठिकाणी अशी आहे की जिथे निमंत्रणाची वाट पाहू नये? तर ऐका, जिथे कथा चालू आहे, जिथे कीर्तन चालू आहे, जिथे प्रवचन चालू आहे, जिथे सप्ताह चालू आहे, तिथे निमंत्रणाची वाट पाहत बसू नका. तुका मने जवळी पाचारी जावे, संत चरणी भावे, न मध्ये घातलाय तो फार महत्वाचा आहे बरं का. न पाचारिता जावे, काही ठिकाणी आमंत्रणाची वाट पाहू नये. सप्ताह बसला गावातला सप्ताह, पत्रिका नसली सप्ताची तरी कीर्तनाला येऊन बसा. इथे निमंत्रणाची वाट पाहू नका. आणि एखाद्याचं लग्न आहे गावात, अख्ख्या लग्नाच्या पत्रिका अख्ख्या गावाला दिल्या आणि तुम्हाला नाही दिली ना म्हणून नका विसरला असेल, अजिबात जाऊ नका. तिथं निमंत्रणाची वाट पाहिली पाहिजे महाराज. आणि मग मात्र त्या ठिकाणी महादेवानं सांगितलं, सतीला आपल्याला निमंत्रण नाही, जाण्याचा अट्टहास करू नका. पण खरं सांगू का महाराज, आता स्त्री हट्ट आहे ना, बऱ्याच हट्टांपैकी एक स्त्री हट्ट आहे आणि तिच्यासमोर कोणाचं काही चालतं का? काय नाही म्हणतात खुशाल तुम्ही? जाऊ द्या, तुमचं नसेल चालत, देवालाही नाही चाललं महाराज. आणि मग महादेवानं सांगितलं, ठीक आहे म्हणे, मी नाही येणार, पण तुला जायचं आहे ना, तू जा. नंदी महाराजांना आज्ञा केली, नंदीवर स्वार सती माता झाल्यात, निघाल्यात महाराज. यज्ञाला जाऊन पोहोचल्या
ओ पिता भवनी जब गई भवानी दैत्यत्रास काहुन सन्मानी राम सिया राम सिया राम जय राम सिया राम सिया असं गोडवा जर राहिला ना तर पहाटे 4 वाजेपर्यंत लांबवण्याची शक्यता आहे. काही टेन्शन घेऊन का जागराचाच दिवस आहे, काही चिंता नाही ना तुम्हाला. असं मात्र बिंदास बसा. आहे का महाराज. ती सती माता प्रजापती दक्ष राजाच्या यज्ञाकडे निघाल्याबरोबर पाहिलं सगळ्या जावयांचं व्यवस्थापन केलेलं होतं महाराज. पण सतीचे पती महादेव देवादिदेव त्यांना कुठे आसन नाही, व्यवस्थापन नाही. सतीनं पाहिलं, पुढे पाऊल ठेवला. वाटलं बहिणी माझ्याशी व्यवस्थित बोलतील. ऐका हो ऐका महिला मंडळ ऐका. एक वेळेस भाऊ आपल्याशी चुकीचं वागलं तर चालेल हो, पण निदान बहिणी बहिणींमध्ये तरी एकोपा पाहिजे. पण बहिणी एवढ्या डेंजर आहे महाराज सध्याच्या. माहेर येतात वर्षातून एकदा तरी एकमेकीचं उन्ह धुणं काढत राहतात. तुझा नवरा असा, माझा नवरा तसा. बहिणींनी तरी एकमेकीशी प्रेमानं राहिलं पाहिजे. ऐका, सतीकडे पाहिलं पहिल्या बहिणीनं पाहिल्यानंतर महाराज काहीतरी व्यवस्थित विचारावं ना. तिला विचारलं अजून घरदार बांधलं की नाही, की अजून स्मशानभूमीतच राहतो तुझा नवरा. किती वाईट वाटलं असेल हो. दुसरी बहीण म्हटली अजून कपडे वगैरे काही घालतो की नाही, की अजून व्याघ्रांबरच पांघरतोय. आणि मग मात्र त्या ठिकाणी एक 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 प्रश्न विचारायला लागली. सतीला वाईट वाटलं प्रजापती दक्षराजे पिताश्री तरी व्यवस्थित बोलतील माझ्याशी. पण राजा दक्षांनी पाहिलं आणि सतीला विचारलं निमंत्रण नाही, कशी आलीस तू इथे. वाईट वाटलं महाराज, सतीला वाईट वाटलं. पण मनोमन विचार केला माझे पती म्हणत होते जाऊ नको, मी ऐकलं नाही माझ्या पतीचं आणि आले या ठिकाणी. केवढा अपमान आहे. पण ऐका, मी जर जावं तर माझा ते स्वीकार करणार नाही. कारण महाराज ज्या वेळेला प्रभू रामचंद्रांची पत्नीचा अवतार सतीमातेनं घेतला होता, अर्थात सीतामाता होऊन गेल्या होत्या, त्यावेळेला प्रभूंनी ओळखलं होतं. आणि प्रभू सतीमातेला सीतामातेच्या रूपात पाहून मुखातनं शब्द निघाले ये माय. तेव्हापासून देवीला यमाई नाव पडलं. ऐका. आणि मग मात्र सतीमाता विचार करते आसन तेव्हापासून वेगळं आणि आता जर गेले तर स्वीकार करणार नाही. स्वीकार करतील पण बसण्याचं आसन एकत्र देणार नाही. मग आता काय करावं. या माझ्या रोमामध्ये रक्तामध्ये राजा दक्षाचं रक्त आहे आणि राजा दक्ष माझा अपमान करतोय. जिथे माझ्या पतीचा अपमान पिता करत असेल तर मला जगण्याची मात्र या ठिकाणी काही गरज नाहीये. सतीनं अग्निकुंडात उडी घेतली. नारद महर्षींनी निरोप पोहोचवला महादेवाकडे. राग आला महाराज. जटा उपटली आपटली. वीरभद्र तयार झाले आणि वीरभद्र गण घेऊन शिवगण घेऊन त्या ठिकाणी दक्ष गणाबरोबर युद्ध झालेलं आहे. एक 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 माणूस संपवला गेलाय. महादेव तिथे प्रगट झाले आणि महादेवाने राजा दक्षाकडे पाहिलं. राग आलेला होता महाराज. सतीची अवस्था माझ्या पत्नीची अवस्था यानं केली. शिर कपलायत महाराज, बाजूला टाकलाय. धडे एका बाजूला आहे, शिर एका बाजूला आहे. पण प्रसूती विनंती करते देवा माझं सौभाग्य आहे, देवा माझं कुंकू आहे, अजून धड हलतंय त्याच्यात प्राण आहेत, काही करा. पण मात्र त्या ठिकाणी माझ्या पतीला जिवंत करा. महादेव विचार करताय की आता यांचं ऐकलं पाहिजे असंही काही नाही. पण ऐका, ज्याच्याकडे यज्ञ असतो त्याला मारण्याचा अधिकार नसतो.
यज्ञाला फार महत्व आहे बरं का. ज्याच्याकडे यज्ञ आहे त्याला नाव ठेवू सुद्धा नाही, ज्याच्याकडे यज्ञ आहे त्याला मारण्याचा अधिकार नाही. पण मनोमन विचार केला, सासू कधीतरी काहीतरी सांगते तर ऐकायला हरकत नाही. बरीच मंडळी महाराज आईचं कधी ऐकत नाही, पण सासूचं ऐकल्याशिवाय काय आनंदाने नाही म्हणतात. ऐका महाराज, सासूचं ऐकत असतात काही मंडळी. आणि तेवढ्यात मात्र त्या ठिकाणी महादेवानं विचार केला आणि प्रसूतीला सांगितलं, आता तुमच्या पतिदेवांना वाचवायचं असेल तर सरळ मार्गे जा. कोणी पशु कोणी प्राणी दिसेल त्याचं शिर कट करा आणि आणा. जात असताना तेवढ्यात मात्र एक बोकड दिसलेत महाराज. बोकडाचं शिर कट केलंय, महादेवासमोर ठेवलंय. महादेवाने ते बोकडाचं शिर आणि मात्र प्रजापती दक्ष राजाचं धड जोडलंय आणि दक्ष राजे उभे राहिले. उभे राहिल्याबरोबर बकरीचा आवाज काढलायत महाराज. म्या असा आवाज काढल्यानंतर महादेव खदखदा हसायला लागले. म्हणून लक्षात ठेवा, कधी महादेवाच्या मंदिरात गेलात तर घंटा नाही वाजवलाच चालेल, टाळी नाही वाजवलाच चालेल, एकदा बोकडाचा आवाज काढा. 100% देव खुश झाल्याशिवाय राहणार नाही. देवाला खुश करण्याचं साधन. येतोय ना बोकडाचा आवाज तुम्हाला? मला नाही जमत म्हणून विचारलं तुम्हाला, असू द्या. आणि मग मात्र त्या ठिकाणी देव हसले. पण सती मातेकडे लक्ष गेलं. यज्ञकुंडामध्ये सतीनं उडी मारलेली, असं सतीला उचललं महाराज. पण उचलल्याबरोबर चालवलंय. क्रोधायमान झालेले महादेव सतीला घेऊन निघालेले आहे, तांडव करणार आहे. आणि मात्र त्या ठिकाणी भगवान विष्णूला कळालं, आता जर महादेवाने तांडव केलं तर संपूर्ण पृथ्वीचा विनाश झाल्याशिवाय राहणार नाही. मग अशा वेळेला काय करावं? मात्र विष्णू भगवान परमात्म्याने सुदर्शन चक्र सोडलेत महाराज सती मातेच्या पाठीमागे. आणि पाठीमागे सोडल्याच्या नंतर सतीचा एक एक तुकडा ज्या ज्या ठिकाणी पडला, असे 52 ठिकाणी सतीचे तुकडे पडलेले आहे. त्याला मात्र त्या ठिकाणी मार्कंडे पुराणानुसार त्याला खंड म्हणण्यात आलं. असं 52 ठिकाणी 52 खंड तयार झाले आणि तिथं मात्र शक्तिपीठ तयार झाले. मग हे 52 खंड नेमके कुठं कुठं पडलेत ऐका. 42 खंड भारतामध्ये आहे. एकूण 42 खंड भारतामध्ये आहे. एकूण मात्र 4 खंड पश्चिम बंगालमध्ये पडलेत. 1 खंड श्रीलंकेत आहे, 1 खंड पाकिस्तानात आहे, 2 खंड नेपाळमध्ये आहे आणि 1 खंड लडाखमध्ये आहे. आता ऐका, एवढं नाही लक्षात राहिलं तरी भारतात किती खंड पडले एवढं तर ठेवा ना लक्षात. किती? वा, काय सावध बसले तुम्ही. 42 खंड भारतामध्ये आहे. आणि पुढं चला, 42 मधले महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठ, म्हणजे त्याच्यातले 3.5 खंड. महाराष्ट्रामधून नाशिक जिल्ह्यात चला, नाशिक जिल्ह्यामध्ये अर्ध खंड पडलाय तो वणीला. मग तुम्ही असा कधीतरी प्रश्न विचारला पाहिजे आमच्या सारख्यांना की वणीला नेमकं काय पडलं? सप्तशृंगीचा अवतार तयार झाला, असं सतीचा कोणता अवयव पडला की अर्ध खंड तिथं निर्माण झालं? तर सांगते ऐका, मार्कंडे पुराणामध्ये वर्णन आहे की वणी या क्षेत्रामध्ये अर्ध शक्तिपीठ निर्माण झालं. तिथे सतीची श्वास नलिका पडली म्हणून सप्तशृंगी मातेचा अवतार धारण झाला. बोला सप्तशृंगी माते की. आई कृपा करी माझ्यावर जगवित रथ सारी. आई कृपा करी माझ्यावर जगवित रथ सारी. आई गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये. गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये. आई भवानी तुझ्या कृपेने तार दिवसाला अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला. आई कृपा करी माझ्यावरी जागवित रथ सारी. आई कृपा करी माझ्यावरी जागवित रथ सारी. आई गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये. गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये. मोठ्या मनाची आई रेणुका माझी मोठ्या
असं शक्तिपीठ तिथं स्थापन झालं. आता कळालं ना वणीला काय पडलं होतं. मग ऐका, ती शक्तिपीठ तिथं स्थापन झालं. मग आता ती नेमकी कुठून प्रगट झाली, कशी प्रगट झाली हे मी तुम्हाला सांगितलं. पण ती नेमकी कशी आहे, तिची आपल्याला साधना करायची आहे, तिचं चिंतन करायचं आहे, तिच्याकडे काहीतरी मागायचं आहे. पण मागण्याकरता भक्ती तिथपर्यंत पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे. महाराज, आपलं उपास्य दैवत, आपली उपासना कळणं फार गरजेचं आहे. कारण जिच्याकडे मागायचं ती उपास्य दैवत आहे. ज्याने मागायचं आहे त्याची उपासना त्या पद्धतीची असली पाहिजे. पण खरं सांगू का, शास्त्र, पुराण, वेदांत, स्मृती, ग्रंथ, संत सगळ्यांचं मत एकच आहे की जगामध्ये देव सगळीकडे व्यापलेला आहे. असं एकही ठिकाण नाही आहे की तिथे माझा भगवान परमात्मा नाही आहे. आणि मग सगळीकडे देव व्यापलेला आहे असं संतांचं म्हणणं आहे की या त्रिभुवनामध्ये तो पांडुरंग भगवान परमात्मा व्यापलेला आहे असं म्हणणं बरोबर आहे महाराज. पण ऐका, सगळीकडे जर देव व्यापलेला आहे तर अनुभवायला कुणाकुणाला आला असा प्रश्न जर मनाला विचारला तर सगळ्यांचं उत्तर एक असेल की ताई आम्ही अनुभवला नाही. तसंच आपलं आहे. नवरात्रीच्या 9 दिवस आपण उपास करतोय, नवे नवे अंतःकरणापूर्वक उपासना करतोय, साधना करतोय, चिंतन करतोय. नवरात्री धरलेली आहेत महाराज. काही काही लोकांचा उपास फार कडक आहे. काही काही लोक म्हटले ताई आम्ही नवरात्रीमध्ये चप्पल सोडली. माझं स्वतःचं व्यक्तिगत मत आहे, चप्पल नाही सोडली तरी चालेल, पण नवरात्रीमध्ये कोणाची तरी निंदा करणं सोडून द्या. निंदा मत करना किसी की, सच्ची बात कबीर जी की। निंदा मत करना किसी की, सच्ची बात कबीर जी कौरव पांडव दोनों भाई एक सच्चा एक झूठा। कौरव पांडव दोनों भाई एक सच्चा एक झूठा। सच्चा तो वैकुंठ जावे, सच्चा तो वैकुंठ जावे, झूठा नरक में बैठा। सच्ची बात कबीर जी की, सच्चा बात निंदा मत करना किसी की, सच्ची बात कबीर जी की, कबीर जी की। निंदा मत करना किसी की। महाराज, जो खरं वागतोय तो स्वर्गाला जातोय, जो खोटं वागतोय तो नरकाला जातोय. म्हणून जीवनात सोडायचीच असेल तर कुणाची तरी निंदा सोडा. हा, तुम्हाला नवरात्रामध्ये काही सोडायचंच असेल तर महाराज अहंकार सोडा. काही काही लोक म्हणतात ताई आम्ही नवरात्रीचा उत्सव फार गोड धरला, 9 दिवस आम्हाला उपास आहे, 9 दिवस आम्ही अन्नाचं कण खात नाही. माझं स्वतःचं मत आहे 9 दिवस 2 टाइम पोटभर जेवण करा. महाराज 2 टाइम पोटभर जेवण करा. उपास करायचा असेल तर अन्नाचं करू नका. अरे उपासच करायचं असेल तर कधीतरी क्रोधाचा उपास करून पहा. उपासच करायचं असेल तर कधीतरी काम वासनेचा उपास करून पहा. उपासच करायचा असेल तर लोभाचा उपास करून पहा. उपास करायचा असेल तर विकारांचा उपास करून पहा. पण जर विकार आपल्या आत्मसात असेल आणि तुम्ही किती उपास केला ना महाराज, तो उपास नाही पोचणार हो. महाराज नवरात्री नवरात्री नवरात्री, प्रत्येकाच्या डोक्यात नवरात्री आहे. नवरात्री म्हणजे नेमकं काय हो? नवरात्रीमध्ये 9 दिवस कोणती भक्ती करायची हे आम्हाला माहित नाही महाराज. नवरात्रीमध्ये कोणती भक्ती करायची अन्न माहित नाही लोकाला. पण नवरात्रीमध्ये महिलांना एक विचारा, कोणती साडी कोणत्या रंगाची कोणत्या दिवशी घालायची हे बरोबर माहिती आहे. हे बरोबर माहिती आहे महाराज. आज कोणत्या रंगाची, उद्या कोणत्या रंगाची, परवा कोणत्या रंगाची, सगळं. एक महत्वाचा शब्द जाता जाता बोलून जाईल, ऐका. 9 दिवस 9 रंगाच्या साड्या नाही घातल्या तरी चालेल. ऐका, 9 दिवस 9 रंगाच्या साड्या नाही घातल्या तरी चालेल. फक्त तुमचा अंतरंग निर्मळ ठेवा, तुम्ही तिथपर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही. पण अंतरंगातच मलिनता आहे, अंतरंगामध्ये कपट आहे. आणि 9 दिवस चांगला उपास केला, बाह्य रंगाने खूप सुंदर दिसतोय महाराज, ती उपासना तिथपर्यंत नाही पोहोचू शकत हो. काही काही लोक उपासाचं वर्णन करता, मलाही वाटतं एवढं कडक कसं धरता महाराज, मला नाही होत, मला उपास नाही. आज सोमवार आहेत ना, असं झालं कधी सोडेल मी, नाही मला नाही निघत उपास. पण मला असं वाटतं लोक इतकी कडक उपास करतात. विचार करा, काही लोक म्हणतात ताई आम्ही एकच टाइम जेवतो, काही लोक म्हणतात ताई चप्पल घालत नाही,
काही लोक म्हणतात ताई निरंकार उपास आहे, आणि खरं सांगू अशी लोक मी पाहिलेत रोहिदास महाराज, अशी लोक पाहिले 9-9, 10-10 दिवस कडक उपास करतात आणि 11व्या दिवशी खाटकाच्या दुकानात दिसतात. काय अर्थ आहे त्या उपासाला? सांगा ना मला, खरं आहे का खोटं आहे? हा सांगा ना मला, काय उपास करून अर्थ आहे हो? उपास करायचा आहे, उपास दैवत आहे, ज्याची उपासना करायची आहे ती मनोभावे करणं अत्यंत गरजेचं आहे. मग काही लोक म्हणतात ताई आम्हाला देव भेटत नाही हो, देव दिसत नाही, देवाकडे मागायचं आहे पण आम्हाला देव दिसत नाहीत. वेदांताने त्रिपुटी सांगितली महाराज, वेदांत त्रिपुटी सांगताय साधक, साधना आणि साध्य. साधकाला साधना कळत नाही तोपर्यंत साध्य प्राप्त होत नाही. साधकाला साधन कळणं गरजेचं आहे, आणि ज्या वेळेला देवीचं साधन आम्हाला कळालं त्यावेळेला साध्याची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. पण साध्याची प्राप्ती करायची असेल तर देवी आम्हाला कळणं गरजेचं आहे, पण अद्यापही जिच्याकडे मागायचं आहे ती आम्हाला कळाली पाहिजे. ऐका, विठ्ठल 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 तिथपर्यंत आम्हाला पोहोचायचं आहे, पण आम्हाला देव दिसत नाही. ऐका, नवरात्र धरूनही देव भेटत नाही, हा उपास करूनही देव भेटत नाही, मग माळ घालूनही देव भेटत नाही, देव दिसत नाही, तिथपर्यंत पोहोचत नाही. याचा अर्थ एकच आहे, आम्हाला देव दिसत नाही, आम्हाला देव भेटत नाही, याचा अर्थ भक्तीमध्ये कुठेतरी त्रुटी आहे. ऐका, देवाकडे मागायचं असेल तर देव भेटणं गरजेचं आहे, पण तो भेटत नाही याचा अर्थ भक्तीत कुठेतरी त्रुटी आहे. सोपं करून सांगते, जरा अवघड झालं की तुम्ही चेहरे पाडून बसतात. ऐका, थोडं सोपं करते. सगळी ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी बसलेली आहेत. पहिलं मोठ ओढायची, माहिती का तुम्हाला? मोठा मोठा हा तर म्हणा, तुम्ही असे पुण्यासारखे तोंड घेऊन बसलेत बुवा. मोठ 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 ओढायची, माहिती आहे ना? हां ऐका, व मोठ ओढायची. महाराज, विहीर 7-8 परस खोल आहे, पाणी भरपूर आहे विहिरीला, मोठ नवीन आहे, सुई इतकं सुद्धा छिद्र नाही आहे, पंढरपुरी बैल आहे, मोठ हकणारा ताकदवान आहे. आणि महाराज मोठ हकायला सुरुवात केली, भरा 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 पाणी ओढायला सुरुवात केली, थारोळ्यात पाणी आलं. थारोळं माहिती आहे का? हां, थारोळ्यात पाणी आलं. काही आता कसं आहे, काही अधुपरी स्टँडर्ड होतात बाबा, अधुपरी खेड्यातलेच असतात आणि ते शहरात जातात, आणि विनाकारण पुन्हा खेड्यात आले की म्हणतं यालाच बैलगाडी, आता याला काय सांगायचं, याला काय म्हणतं म्हणून अधुपरी स्टँडर्ड पण आला ना महाराज. पण एक सांगू का, आपली माती, आपली माणसं, आपली जमीन, आपली शेती आपल्याला माहित असायलाच पाहिजे, या मताची मी आहे. आपल्या शेतीविषयी आपल्याला अभिमान असलाच पाहिजे हो, खोटं नाही सांगत महाराज. कोरोनामध्ये शहरातल्या लोकांची धावपळ झाली होती, या कोरोनामध्ये सुखी होता फक्त तो शेतकरी राजाच, दुसरं कोणी सुखी नाही महाराज. काय शेतकऱ्याचं जीवन आहे महाराज. 2 लाख रुपये पगारदार माणूस आई बापाला घराच्या बाहेर काढून देतो, पण या जगात फक्त माझा शेतकरी राजाच असा आहे की त्याच्या मालाला भाव जरी नसला तरी मरेपर्यंत आई बाप सांभाळतो, तो जीवनातला किंग आहे, राजा आहे शेतकरी महाराज. तो काही कमी नाही महाराज शेतकऱ्याला, तुम्हाला खोटं नाही सांगत. फक्त एक शोकांतिका आहे, आता सध्या कसं आहे, आपले हाल आहेत म्हणून बरं आहे. कोरोना झाल्यापासून शेतकरी राजाचे खूप हाल आहे महाराज. एक तर सरकारी आपल्या बाजूने नाही आणि निसर्ग आपल्या बाजूने नाही, सगळं वाटोळं चाललंयत महाराज. खोटं नाही सांगत, सगळं वाटोळं आहे. फक्त पैसा जो कमवलाय तो जपून वापरावा, या मताची मी आहे. विनाकारण अंधाधुंदी खर्च करू नका. पण ऐका, आपण शेतकरी आहात असं समजून विचारते. मोठ नवीन आहे, एक सुई इतकं सुद्धा छिद्र नाही आहे, पाणी भरपूर आहे, पाणी थारोळ्यात आलं, थारोळ्यातलं पाणी पाटात झुळझुळू व्हायला लागलं. 17-18 मोठी वडल्यात महाराज. मोठ वडणारं थकलं, बैल थकले, बैल सोडले, चारा टाकला, पाणी टाकलं आणि पाणी पाजलं, चारा टाकला आणि ते मोठ हाकणारं एका कोपऱ्याला निवांत जाऊन बसलं म्हणजे ते रिकामं बसलं असेल का पुरुष मंडळी? ते रिकामं बसलं असेल नाही, मग ते काय करत असेल, जरा इमेजिंग करा, कल्पना करा. काय करीत असेल? तंबाखू मळीत असेल आणि काय करीत असेल? शेतकऱ्याला तेवढंच काम महाराज, काम लावलं की तंबाखू मळणे एवढं, आणि ते तंबाखू मळत बसलं. आता मोठ हाकायची म्हटली तर 2 जण लागतात, एक मोठ हाकायला आणि दुसरं बारे द्यायला. क्या बात आहे. दुसरं बारे द्यायला आणि एक मोठ हाकायला. ते मोठ हाकणारं बसलं, तंबाखू मळायला लागलं, ते बारे देणारं असं लांब होतं, लांब, आणि तेवढ्या त्यानं आरोळी ठोकली, ऐ किती राहिलं रे? हे म्हणा अजून पाणी आलंच नाही रे. 17-18 मोठी ओढल्या, पाणी भरपूर होतं, जुळजुळू वाहत होतं, म्हणजे तिथपर्यंत पोहोचलं नाही, म्हणजे पाणी कुठंतरी मुरतंय. येते का लक्षात तुमच्या? भक्ती करतोय, परमार्थ करतोय, नवरात्री धरलेली आहे, उपास करतोय, पण देव आम्हाला भेटत नाही.
म्हणजे पाणी कुठंतरी मूर्त आहे, भक्तीत कुठंतरी त्रुटी आहे. आणि ती भक्ती जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत देव प्राप्त होत नाही. अंतरी संसार भक्ती बायाकार, अंतरी संसार भक्ती बायाकार, म्हणून अंतर तुझे पायी, म्हणून अंतर तुझे अंतरी संसार भक्ती बाया, अंतरी संसार भक्ती मनोनी अंतर तुझे मनोनी अंतर तुझे अंतरी बाह्यांतर भक्ती बाह्यांतर ठेवलीत महाराज आणि अंतरी संसार ठेवलेला आहे. मग कसा तो प्राप्त होईल? नाही होणार. त्याला प्राप्त करायचं असेल तर ती भक्ती तिथपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. त्याच्याकडे काहीतरी मागायचं असेल तर ते कळणं फार गरजेचं आहे. मग ती देवी पहिल्यांदा समजून घेतली पाहिजे. आणि ऐका, ज्या देवीकडे मागायचंय ना महाराज, ती अशी तशी नाहीये. तिचं वर्णन करताना आमचे नाथबाबा फार गोड आणि भरभरून वर्णन करतात बरं का. ती अनादी आहे, ती भगवती आहे आणि मग तिच्याकडे मागायचं आहे. अनादी अंबिका भगवती घेऊन हाती गोंधळा येई वो जगदंबे, येई वो जगदंबे, येई वो जगदंबे, येई वो जगदंबे. अनादी अंबिका भगवती होतंय कधी कधी असं. ते अनादी अनादी आलं का होतं कधी कधी, सारखे सारखे गायक आले का मग होतं कधी कधी असं. तसं अनादी अनादी शब्द आला की होतं महाराज. हा, दोन अभंग. अनादी निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासूर मर्दना लागुनी, आणि अनादी अंबिका भगवती बोध परडी घेऊन हाती. आता ऐका, अनादी अंबिका आणि भगवती. मी फक्त धर्माची मूर्तीचीच फोड सांगते बरं का अजूनपर्यंत तरी, म्हणून ऐका. मग अनादी कोणाला म्हणायचं? जिचा आदी आणि अंत सिद्ध होत नाही ती कोण? अनादी, बरोबर ना? अनादी. मग तिचा जन्मही सिद्ध होत नाही, आणि जिचा जन्म सिद्ध होत नाही तिचा मृत्यूही सिद्ध होत नाही. मग ती जन्माला आली ना तेव्हा या विश्वामध्ये कुठंच काही नव्हतं महाराज. पहिले कोटेच नवते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यच होते पायी, अवघे शून्यच होते पायी. तेथे एक ढालगज निर्माण झाली. तिने पहा केवढी क्रांती केली. पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, पहिलं कुठंच काही नव्हतं. तेव्हा ही फक्त अनादी होती. मग तिला प्रगट व्हावं लागलं. कशासाठी? मोह महिषासुराचा अनादी निर्गुण हा अभंग म्हणायला मी खूप घाबरते बरं का अण्णा.
त्याचं कारण आहे कधी कोणती आई उठून स्टेजवर येईल सांगता येत नाही, कारण अहंकाराचा अश्रू अजूनही भरलेला आहे आणि म्हणून त्याचं मर्दन करण्याकरता तिला प्रगट करावं लागणार आहे, कारण ती निर्गुण आहे म्हणून तिला अनादी म्हटलंय. आहे का? तिला काय म्हटलंय? अनादी. दुसरा शब्द वापरलाय महाराज, अंबिका. अंबिका म्हटलंय. सगळी ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी आहात, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. महाराष्ट्राचा आराध्यदैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्या काळामध्ये जे शिक्षक मुलांना शिकवायचे त्यांना काय म्हणायचे? क्या बात है, कोणी उत्तर दिलं? पंतोजी. क्या बात है, पंतोजी. पंतोजीचा काळ पुढे ढकलला, तिथे गुरुवर्य म्हणण्यात आलं. गुरुवर्याचा काळ पुढे ढकलला, त्याला गुरुजी म्हणण्यात आलं. गुरुजीचा काळ पुढे ढकलला, त्याला मास्तर म्हणण्यात आलं. आणि मास्तरचा काळ आता पुढे ढकलला, काय म्हणण्यात आलं? सर. सर सर सरक. जमलं तर थांब, नाही तर सर. काय आदर आहे का हो सरांमध्ये? नाही हो, मुलांमध्ये तेवढा आदर नाही राहिलात बाबा. शिक्षक गुरुवरी आहे पण तो आदर नाही राहिला. गुरुविन देव तुझा पाहता नाही त्रैलोकी, गुरुविन देव तुझा पाहता नाही त्रैलोकी, गुरुविन देव तुझा पाहता नाही त्रैलोकी, गुरुविन देव तुझा पाहता नाही त्रैलोकी. गुरु हा संत कुळीचा राजा, राजा. गुरु हा प्राण विसावा माझा. तू गुरु आहेत महाराज, गुरुजींचा आदर केला पाहिजे. आता सर म्हणायला लागले तसंच आहेत ना महाराज. पहिलं कुठंच काही नव्हतं तेव्हा त्या शक्तीने अवतार घेतला. जिच्याकडे मागायचं ना आपल्याला त्या शक्तीने अवतार घेतला. पण ऐका, मग तिलाही ना पहिल्या काळामध्ये अंबा म्हणायला लागले. काय? अंबा. मग पुढे शब्द आला अंबिका, त्याच्या पुढे शब्द आला त्या मातृत्वाला ब म्हणायचे महाराज. काही लोक आईला काय म्हणायचे? ब. आणि मग ब जरा वेगळं वाटायला लागलं, मग त्याला ग जोडला. काय आलं? बग. बगाच्या नंतर त्याला बाई म्हणायला लागले. आईला बरेच लोक काय म्हणतात? बाई. बाईच्या नंतर आई शब्द आला. आणि आईच्या नंतर आता स्टँडर्ड लोक आलीत महाराज, मम्मी. काय तर मम्मीमध्ये तथ्य आहे तो? काही नाही राहिलं महाराज मम्मीमध्ये तथ्य. इतिहासामध्ये एक विषय शिकवला गेला, त्याच्यामध्ये सांगितलं गेलं इजिप्तमध्ये प्रेताला मम्मी म्हणायचे. प्रेताला काय म्हणायचे? मम्मी. आणि आम्ही जिवंत आईला जर मम्मी म्हणत असाल तर कुठे नेऊन ठेवलाय हिंदू धर्म आपण आपला. म्हणून आजच्या नवरात्रीमधून इथून न्यायचं असेल तर ज्यांची मुलं ज्या आईला मम्मी म्हणत असेल तर सांगा आजपासून मला काय म्हणायचंय? आई. म्हणून अंबिका, भगवती. आता ऐका, जिच्याकडे मागायचंय ती कशी आहे? भगवती. भग म्हणजे ऐश्वर्य, वती म्हणजे ऐश्वर्य संपन्न. तिच्याकडे 6 गुण आहे. एक यश, दुसरं स्त्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य संपन्न असणारी आमची माता आहे. ती करंटा कपाळाची नाहीये, ती भिकारी नाहीये महाराज. ती स्वतः ऐश्वर्य संपन्न आहे, तिच्याकडे काही कमी नाहीये. लोक म्हणतात तिच्या हातात परडी आहे. मग कशासाठी आहे? लोकांनी त्याचा वेगळा अर्थ काढलाय महाराज. ती परडी आहेत ना, ते तेल मीठ मागण्याकरता नाहीये, ते पीठ मागण्याकरता नाहीये. ती परडी आहेत ना, ती परडी चपात्या मागण्याकरता नाहीये, लिंबू मिरच्या मीठ मागण्याकरता नाही, तर ज्ञानरूपी परडी तिच्याकडे आहे. आणि भरभरून भरलेली आहे. इतकी भरलेली आहे, इतकी भरलेली आहे की एखादा भक्त तिची जर साधना करत असेल, तिचं जर चिंतन करत असेल, तिला जर जाणून घेत असेल तर त्या परडीतनं ती देत असते महाराज. आणि देते सुद्धा आणि घेते सुद्धा. मग काय देते? पुण्य देते. आणि काय घेते? तर पाप घेते, कारण ती धर्माची मूर्ती आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात माझं पाप आणि पुण्य केवळ तुझ्याच हातात आहे. हे महाराज अभंगा. धर्माची तू मूर्ती, धर्माची तू मूर्ती, धर्माची तू मूर्ती, धर्माची तू मूर्ती.
धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती. हे आई, तू धर्माची मूर्ती आहे आणि ऐक, माझं पाप आणि पुण्य केवळ तुझ्या हातात आहे. महाराज, पापही सांभाळणारी तीच आहे आणि पुण्यही सांभाळणारी तीच आहे. फक्त तुम्हाला या कलियुगामध्ये त्याचं चिंतन करायचं आहे. सोपं साधन सांगितलं ना, नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. कुठेही जायची गरज नाही, ठाईचं बैसुनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. महाराज, सगळं सांभाळणारी ती आहे. कशावरून सांगू तुम्हाला, ऐका जरा, फार गोड प्रसंग आहे. भगवान श्रीकृष्णाला तिघे जण येऊन भेटले. मी सांगते, आत्म मुक्तता जर करायची असेल पापातनं तर काय करावं लागेल याचं साधना करता हे दृष्टांत सांगते. फक्त सूक्ष्मतेने ऐका, समजेल तुम्हाला. थोडंसं ऐका, मन लावून ऐका. भगवान श्रीकृष्णाला तिघे जण येऊन भेटले आणि तिघांनी विचारलं, देवा, कलियुग म्हणजे नेमकं काय रे? महादेवाने सांगितलं, कलियुग जाणून घ्यायचं आहे ना, तर तिघांना सांगितलं, एक काम कर, तू या दिशेला जा, तुला काय वेगळं दिसेल ते मला येऊन सांग. दुसऱ्याला सांगितलं, तू दुसऱ्या दिशेला जा, तुला काय वेगळं दिसेल ते मला येऊन सांग. आणि तिसऱ्याला सांगितलं, तू तिसऱ्या दिशेला जा, तुला काय वेगळं दिसेल ते मला येऊन सांग. आता ऐका, पहिल्या दिशेला गेला आणि गेल्या त्याला एक हत्ती दिसला, पण हत्तीला 2 सोंडा दिसल्या. शक्यतो हत्तीला किती सोंडा असतात आपल्याकडे? एक, पण त्याला 2 सोंडीचा हत्ती दिसला. तो आला. दुसऱ्या दिशेला गेला होता महाराज. त्याला एक आश्चर्यकारक घटना दिसली. त्याला एका लाईनीमध्ये अशा 3 विहिरी दिसल्या. मधल्या विहीर पूर्णपणे पाण्याने भरलेली होती, बाजूच्या दोन्ही अगदी कोरड्या होत्या, एक थेंबर सुद्धा पाणी नव्हतं. तो आला. तिसऱ्या दिशेला गेला. त्यानं पाहिलं, त्या दिशेला गेल्याच्या नंतर त्याला एक भला मोठा दगड घरंगळत येत दिसला. अनेक पशु अनेक पक्षी त्या दगडाने मारले होते, झाडं चिरडले होते. त्या दगडाला बऱ्याच लोकांनी अडवण्याचा प्रयत्न केला, पण एकालाही तो दगड अडवता आला नाही. पण तो दगड घरंगळत आल्याच्या नंतर एका गवताच्या काडीला येऊन उभा राहिला. त्याला आश्चर्य वाटलं. ते तिघेही भगवान श्रीकृष्णाकडे आले आणि देवाला विचारलं, देवा, आम्ही तुला कलियुग म्हणजे काय विचारलं, तू आम्हाला 3 दिशांना पाठवलं. देवाने सांगितलं, सांगतो उत्तर, पण पहिले मला सांगा. पहिल्याला विचारलं, तू त्या दिशेला गेला होता ना, तुला काय वेगळं दिसलं ते मला येऊन सांग. त्या देवानं विचारल्याबरोबर त्याने सांगितलं, देवा, काही नाही रे, जाता जाता एक हत्ती दिसला, पण आश्चर्यकारक घटना एक दिसली की एका हत्तीला 2 सोंडी दिसल्या. अरे हेच तर कलियुग आहे. म्हणे, कसं रे देवा? अरे या कलियुगामध्ये माणूस एक राहील, पण ते 2 तोंडाने बोलणार राहील. 2 तोंडी माणसं माहिती तुम्हाला? तुमच्या बाजूने आले की तुमच्या बाजूचं बोलायचं, दुसऱ्याच्या बाजूने गेली की दुसऱ्याच्या बाजूने. गांडुळाचे तोंड म्हणतात ना मला. गांडुळाला किती तोंड असतात? 2 तोंडे माणसं असतात ना. तुम्ही पहा, एखादं जर गावामध्ये विलक्षण उभं राहिलं तर हे 2 तोंडे माणूस त्याला म्हणतं, काही चिंता करू नका, माझं मतदान तुम्हालाच. ते पुढं जातं, विरोधी पक्षी येतं आणि त्याला म्हणतं, काय चिंता करू नका, रात्रंदिवस फक्त तुमचाच फोटो घेऊन फिरतोय, मकरंद अनासपुरे सारखं. मतदान कोणाला? तुम्हाला. ते दोघंही जातात, तिसऱ्याला मतदान देत. म्हणजे 2 तोंडे माणसं भेटतील या जगामध्ये, म्हणून एक कलियुग आहे. दुसऱ्याला विचारतो, तू काय पाहिलं? ते म्हणलं, मी 3 विहिरी पाहिल्या, मधली विहीर पाण्याने भरलेली होती, 2 बाजूच्या अगदी कोरड्या, एक थेंबर पाणी. अरे हेच तर कलियुग आहे. म्हणे, कसं देवा? अरे आई एक राहील, तिला 3 मुलं राहतील, मधलं कामाला राहील, 2-3 लाख रुपये पगार राहील, 2 शेती करणारे राहतील. पण शेतकऱ्याने मधल्याला जर सांगितलं थोडे पैसे पाठवून दे, तर ते म्हणतं अडचण आहे. ऐका, ते सख्या भावाला देणार नाही आणि परक्याला व्याजाने दिल्याशिवाय राहणार नाही, म्हणून याला कलियुग म्हणतात महाराज. सक्का भाऊ सख्या भावाला होणार नाही आणि परक्याला झाल्याशिवाय राहणार नाही, म्हणून हे कलियुग. आणि तिसऱ्याला विचारलं, तू काय पाहिलं? त्यानं सांगितलं, भला मोठा दगड घरंगळत येत होता, अनेक पशु मेल्या जात होते, प्राणी मारल्या जात होते. पण ऐका, तो दगड अनेकांनी अडवण्याचा प्रयत्न केला, पण अडला गेला. एका गवताच्या काडीला येऊन तो दगड उभा राहिला. अरे हेच तर कलियुग आहे. म्हणे, कसं? जाता येता कळत नकळत आपल्याकडनं काही पाप होत असतात महाराज. ऐका, तू म्हणाल माझ्याकडनं एकही पाप झालेलं नाही. होतं महाराज, अचानक होईना. अचानक कुणाच्या विषयी एखादा वाईट शब्द निघणं हे पाप आहे. किडा मुंगी मारल्या जाणं हे सुद्धा पाप आहेत महाराज. अनेक पाप करत 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 आलात आणि गवताच्या काडीत जरी नामचिंतन केलं तरी सर्व पापाचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही, म्हणून याला कलियुग म्हणतात महाराज. जळतील पापे जन्मांतरीचे,
जळतील पापे जन्मांतरीचे पापे जन्मांतरीचे जळतील पापे नाम संकीर्तन साधने पै सोपे नाम संकीर्तन साधने पै जळतील पापे जन्मांतरीचे नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे तृण अग्नी मिळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी तुमचं पाप असो पुण्य असो त्याने सांभाळावं असं वाटत असेल तर फक्त गवताच्या काडी इतकं जरी चिंतन केलं आणि अंतःकरणपूर्वक केलं तरी मागण्याचा अधिकार आपल्याला होत असतो एक तत्व नाम दृढ दृढ धरी म्हणा हरीची करुणा येईल तुझी आपली करुणा त्याला येईल पण एक तत्व आणि ते नाम आपल्या मनामध्ये दृढ धरणं अत्यंत गरजेचं आहे आणि ते नामचिंतन आपण आपल्या मनात धरलं ना तर आपण त्याला सांगू शकतो की माझं पाप आणि पुण्य सांभाळणारा तू आहे मग एक करणं देवा तू धर्माची मूर्ती आहे सगळं तुझ्या ताब्यात आहे सगळं तुझ्या सत्तेने होतंय म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राणू हले जे जगाते चालिता संपूर्ण जगाला सत्तेने चालवणारा तू आहे ना तुझ्या सत्तेने वेदासी बोलणे सूर्यासी चालणे तुझ्याकडे सगळं तुझ्या ताब्यात आहे ना देवा तर माझं पाप आणि पुण्य सांभाळणारा तू आहे आणि म्हणून माझं पाप आणि पुण्य सांभाळ आणि या कर्मापासून मला दुस्तार ऐक जरा या कर्मापासून मला दुस्तार आणि मला या सगळ्यापासून सोडव हे म्हणणारे तुकोबाराय आहे मागणं काही गोड केले ताई का ना मागितलंय काय महत्वाचं आहे काही काही लोकांच्या जर मागण्या पाहिल्या ना किळसवाण्या मागण्या असतात महाराज काय मागतात त्यांचं त्यांनाच माहिती आहे पण मागितलंय आमच्या तुकोबारायांनी काय मागितलंय जर मागण्या पाहिल्या ना तर मागताना देवच मागितलं दुसरं काही मागितलं नाही नाथांची जर मागणी पाहिली तुकोबारायची मागणी पाहिली नामदेवरायाची मागणी पाहिली तर स्वतः करता मागितलं नाही सगळ्यांसाठी मागितलंय आणि देवाकडे काय मागितलं देव सोडून दुसरं काही मागितलं नाही एकनाथ महाराजांची जर मागणी पाहिली ना तर एकनाथ महाराज त्या आईला म्हणतात हे आई बाकी काही करू नको पण या गोंधळाला तुला यावं लागेल ही नाथांची मागणी आहे गोंधळा येई हो जगदंबे गोंधळा येई हो मूळ पीठ तू आंबे गोंधळा येई हो तुला या गोंधळाला यावं लागेल ही एकनाथ महाराजांची मागणी आहे ऐका ना नाथबाबांनी महाराज गोंधळ घातलाय गोंधळाला बोलवताय पण ऐका गोंधळाला महाराज हा मंडप टाकलाय ना तो कापडी मंडप नाहीये ऐका कापडी नाहीये पत्र्याचा नाहीये ताडपत्रीचा अजिबात नाहीये सभा मंडप सुद्धा नाहीये मंडप घातलाय गोंधळाला कशा स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातला स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातला चारही वेदाचा फुलवर बांधला चारही वेदाचा फुलवर बांधला तुझा गोंधळा तिला तू हो तुझा गोंधळ मांडला हो बोला
मृत्यू पातळ याचा मंडप घातला हो, चारही वेदाचा फुलवरा बांधला हो. महिला मंडळ फुलवरा बांधतो ना आपण. तुमच्याकडे कितव्या दिवशी फुलवरा बांधतात? 7व्या. क्या बात है. मग कशाचा बांधतात महाराज? भागाभागाची पद्धत आहे. काही लोक पुऱ्यांचा फुलवरा बांधतात. पुरी माहितीये ना, लग्नाला करतात त्या पुऱ्या, त्या पुरीचा फुलवरा बांधतात. आपल्याकडे नाशिककर फार सोपं पाहतात, जास्त अवघडत नाही पडत. आपल्याला सगळं सोपं सोपं लागतं. सगळं सोपं सोपं महाराज. आपण अजिबात अवघडत नाही. आपण चपाती लाटायची, त्याला तळायची आणि कडाकण्यांचा फुलवरा बांधायचा. काय सोपं सोपं आहे. रविदास महाराज माझी एक मैत्रीण आहे, चांगल्या ठिकाणी जॉबला आहे, शिकलेली आहे. 2 लाख रुपये तिला पगार आहे. भेटली मला पितृपक्षामध्ये. भेटल्याबरोबर विचारलं, का ग पित्रजीव घातले का? ती म्हणे घातले ना. म्हणलं किती वाजता घातले? ती म्हणे कालच 7:30ला माझे पित्र जेवून गेले. म्हणलं असं केलं तरी काय तू? महाराज पित्राचा स्वयंपाक तुम्ही फार वेळ लागतो. पित्राच्या स्वयंपाकाला किती वेळ लागतो? महिला मंडळ तुम्हाला माहिती आहे ना किती वेळ लागतो. महाराज अण्णा पहिले पित्र, मी लहान होते ना, पहिले पित्र असायचे घरी. पित्र जर असले ना अख्ख्या गावातले एक एक माणूस घरी जेवायला, अख्ख्या भाऊबंदी स्वयंपाक करायला. काय मजा होती वेगळीच. अख्खे भाऊबंद जेवायला महाराज, मजा होती. पण आता एक उपास करू जेव घालायचं सुद्धा यांना जीवावर यायला लागलं. तिला म्हणलं काय केलं होतं असं 7:30ला? ती म्हणे काही नाही ग, सोपं बनवलं, पटकन ठेवलं, पटकन निघाले. म्हणजे अगं सोपा पदार्थ मला तरी सांग, म्हणजे मी तरी पर्याय करेन. मला काय कायम घाई राहते माय मागं. काय केलं ते सांग. ती म्हणे सगळे काही पदार्थ बनवले नाही, फक्त मॅगी बनवली आणि पत्र्यावर ठेवली. नाशिककर सगळं सोपं पाहतात. अडानी दुनिया भजन बिना काहीच तरी हो. अडानी दुनिया भजन बिना काहीच तरी हो. अडानी दुनिया भजन बिना कैसी तरी हो. अडानी दुनिया भजन बिना कैसी तरी हो. जिंद बाप को रोटी न देवे, बाप मरे पछतायो राम, बाप मरे पछतायो, बाप मरे पछतायो राम, बाप मरे पछतायो. जिंद बाप को रोटी न देवे, बाप मरे पछतायो राम, बाप मरे पछतायो, बाप मरे पछतायो राम, बाप मरे पछतायो. मुट्ठी भर चावल घर पर फेंकी, मुट्ठी भर चावल घर पर फेंकी, बाप को कौआ बनायो. अडानी दुनिया भजन बिना कैसे तरी हो. अडानी दुनिया भजन बिना कैसे तरी हो. अडानी दुनिया भजन बिना कैसे तरी हो. भजन बिना कैसे तरी हो. आता एका शब्दात समजून घ्या तुम्ही. अनारी दुनिया भजन बिना कैसे तरी हो. महाराज भजन नाही आणि कसं काय तरणार आहोत. तसं पित्र जेव घातले आणि असे मॅगी खाऊन कुठं पित्र तृप्त होत असतात का? आणि तुम्हाला काय वाटतं कडाकण्यांना बांधलं म्हणजे काय तो फुलवरा झाला का? आमचे महाराज म्हणतात आम्ही फुलवरा बांधलाय, पण 4ही वेदाचा फुलवरा बांधलाय. म्हणून हे आई मी मंडप दिलाय ग, आणि तुला गोंधळाला यावं लागणार ही नाथांची मागणी आहे. नामदेव राहे स्वतः करता मागत नाही महाराज. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी आ सकळा हरीच्या दासा. या विश्वाकरता मागतायत ते नामदेव राय. तसं तुकोबबाराई सुद्धा नाही मागवतो स्वतः करता. तुकोबबाराई म्हणतात देवा तुझा विसर मला होऊ देऊ नको, ही तुकोबबाराईची मागणी. तसं हेची दान दे ग देवा, 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 हेची दान दे ग देवा. तुझा विसर न बाबा, तुझा विसर न बाबा, न बाबा कुण गाईन गाईन हेची दान देगा देवा, तुझा विसरण व्हावा, गुण गायी आवडी, हेची माझी सर्व. ही तुकोबराईची मागणी. तसं तुकोबराय म्हणतात उत्तरेने मागितलं महाराज.
ज्या वेळेला महाभारताचं युद्ध चालू होतं ना तेव्हा उत्तरेला अश्वत्थाम्याकडनं वज्र लागलं होतं आणि लागल्याबरोबर उत्तरेनं कळवळा केला, आकांताने धावा केला मात्र भगवंताचा आणि मात्र त्या ठिकाणी महाभगवान परमात्मे तिथे आले आणि आल्यानंतर देवाने विचारलं का बोलवतेस मला, काय अडचण आहे तुला? त्यावेळेला उत्तरेने सांगितलं देवा पोटामध्ये गर्भ आहे आणि मला अडचण आहे, आता याच्यापासून मला सोडव रे, कारण तूच सोडवणार आहे. उत्तरेने आईला बोलवलं नाही महाराज, वडिलांना बोलवलं नाही, बहिणीला बोलवलं नाही, भावाला बोलवलं नाही, कुणालाही बोलवलं नाही. ती उत्तरा म्हणते देवा मला सोडवणारा फक्त तू आहे म्हणून तुझी आठवण मला मरण्याच्या दारात असताना सुद्धा आली रे, आता मला तुला काहीतरी द्यावं लागणार आहे. देवानं सांगितलं ग मी देणार कशावरून, तुला का वाटतं मी तुला सोडवणार आहे यातून? देवा मला माहित आहे रे तूच सोडवत असतो. तेव्हा देवानं सांगितलं उत्तरा माझा एक व्यवहार आहे, मी असं सहजासहजी कोणाला काही देत नाही. मग का देत नाही? मी पहिल्यांदा घेतो आणि घेसी तेव्हा देसी घेसी किंवा दैसी ऐसी अससी उदार तू उदार आहेत महाराज, पण पहिल्यांदा घेतो एवढं लक्षात ठेवा. आता ही प्राण प्रतिष्ठा केलीत ना तुम्ही तिच्याकडे मागू शकतात, पण ऐका ज्यांचं सहकार्य प्राण प्रतिष्ठेला झालं, ज्यांनी 1 रुपया का होईना दिला त्यालाच मागण्याचा अधिकार आहे, कारण तो पहिल्यांदा घेतो आणि नंतर देतो. उत्तरेने सांगितलं देवा तुम्ही माझ्याकडे मागतात पण मी माझ्याकडे द्यायला तरी काय आहेत रे, मित्राच्या हातात झालेली आहे, तुला काय देणार आहे? तेव्हा उत्तरेला सांगितलं मला जे मागायचं आहे ते मी अगदी सोपं मागणार आहे, काही नाही ग, तुझ्या पोटामध्ये गर्भ आहे, मला तुला सोडवायचं आहे, फक्त एक काम कर, मला द्यायचंच असेल तर तुझं मातृत्व दे आणि मला तुझा मुलगा मानून घे. ही उत्तरेची मागणी होती महाराज, ही उत्तरेची मागणी. ऐका मागण्या जर ऐकल्या ना महाराज तर डोळ्यात पाणी गेलो. आपल्या मागण्या खरंच आडाण्यासारख्या मागण्या आहेत महाराज. उत्तमी तुला होणार आहे, कारण सर्वांचा अंगीकार करणारा तू आहे ना, तू अंगीकार करतोय ना, मग मला अंगीकारल्यानं काय कमी होणार आहे? तू तर विश्वाचा मालक आहे, सगळ्यांचाच अंगीकार केलेला आहे, सगळ्यांचंच आपलंसं केलेलं आहे, तर माझा अंगीकार केल्यानं तुला असं काय कमी पडणार आहे? हे तुकोब्बार आहे अभंगाच्या 3ऱ्या करशी अंगीकार 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 सगळ्यांचा अंगीकार केला ना बाबा, वाईटाचा चांगल्याचा सगळ्यांचा अंगीकार केलाय, तसं माझा सुद्धा तू अंगीकार कर, कारण तू कोण आहेस? तू संपूर्ण जीवांचा जीव आहे, सकल जीवांचा करीतो सांभाळ, सर्व जीवांना सांभाळणारा तू आहे. कशा पद्धतीने दृष्टांत फार गोड एक सांगते आहे का महाराज. ज्या वेळेला पार्वती आईसाहेबांनी स्वयंपाक केला, उत्तम स्वयंपाक केला आणि देवाला ताट नेलं, थोडं लगबगीन आहे का, उत्तम स्वयंपाक केला, देवाला ताट नेलं, जीवांचा जीव तो कसा आहे सांगण्यासाठी दृष्टांत सांगते आहे का. जेवणाचं ताट करून महादेवाकडे नेलं, महादेवाला विनंती केली देवा आपण जेवण करून घ्यावं. देवानं पार्वतीकडे पाहिलं सुद्धा नाही. काय वाटलं असेल मनाला,
ऐका, समजा तुम्ही छान स्वयंपाक केला आणि नवऱ्याला घेऊन गेल्या आणि त्याने तुमच्याकडे पाहिलं नाही, कसं वाटतं? आणि देव पाहायलाच तयार नाही महाराज. आणि तुम्ही जर उत्तम स्वयंपाक केला आणि समजा हे जर सारखेच मोबाईलमध्ये बोटं घालत असेल तर तुम्हाला वाटतं की नाही हे नेमकं कोणाशी बोलतंय, म्हणत येतं की नाही कधी कधी. तसं पार्वती आई साहेबाला वाटलं एवढा गोड स्वयंपाक केला, देव पाहायलाही तयार नाही. आणि मग आता काय करावं? काही नाही महाराज, देवानं नंदी महाराजांकडे पाहिलं. नंदी महाराजांनी अशी मान डोलावली आणि खायला सुरुवात केली. जेवण केलं. पाणी पाहिजे होतं. पार्वती आईसाहेबांनी लोटा आणून दिला. देवीकडं नाही पाहिलं महाराज पाणी पितांनी, त्या जटांकडे पाहिलं आणि घटा 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 पाणी पिऊन घेतलं. राग आला होता, बरंच काही बोलायचं होतं. पण ऐका, काही गोष्टी अशा असतात की काही ठिकाणं अशी असतात की जिथं त्या माणसाने बोलू नये, थोडा संयम असला पाहिजे. काही काही बायका अशा असतात फार उतवड्या असतात. नवरा जेवायला बसलं की सकाळपासून संध्याकाळचं सगळं उपटून टाकतात. तसं नाही, जेवताना बायकोने बोलू नये. काही जरी असलं ना मनातलं तरी सांगू नये, नंतर बोललं तरी चालतं. आणि मग मात्र त्या ठिकाणी पार्वती आईसाहेब पाहू लागले बिचाऱ्या. महादेव बाहेर गेले, स्मित हास्य चेहऱ्यावर आलं आणि हसले. आणि मग महादेवाकडे पाहिलं. पार्वती आईसाहेबांनी विचार केला आता मूड ओके आहे, बोलायला हरकत नाहीये. आणि मग पार्वती आईसाहेबांनी महादेवाला विचारलं, देवा मी जेवण करून घे म्हटले तेव्हा तुम्ही जेवला नाहीत आणि तुम्ही नंदी महाराजांकडे पाहून जेवण का केलंस? दुसरा प्रश्न असा आहे, तुम्ही त्या जटांकडे पाहून पाणी का प्यायलेत आणि बाहेर जाऊन तुम्ही का हसलेत? या तिन्ही प्रश्नांचं उत्तर ऐका बरं का, फार महत्वाचं आहे. आणि मग पार्वती आईसाहेबांनी पहिला प्रश्न विचारला होता, तुम्ही नंदी महाराजांकडे पाहून का जेवण केलं? तेव्हा देवाने उत्तर काय दिलं ऐका. पार्वतीला मात्र महादेवाने उत्तर दिलं, मी नंदी महाराजांकडे एकटक पाहत होतो आणि नंदी महाराजांना विचारत होतो, संपूर्ण विश्वातली लोक जेवण करून तृप्त झाली का? ज्यावेळेला नंदी महाराजांनी मान डोलवली त्यावेळेला मी जेवायला सुरुवात केली महाराज, त्यावेळेला जेवायला सुरुवात केली. आणि मग दुसरा प्रश्न, जटांकडे पाहून तुम्ही पाणी का प्यायलेत? तेव्हा महादेवाने उत्तर दिलं, त्या गंगेला विचारत होतो, सगळं जग पाणी पिऊन तृप्त झालंय का? गंगेनं होकार दिला आणि मी पाणी प्यायला सुरुवात केली, कारण सगळं जग जेवण करून पाणी पिऊन तृप्त होतं तेव्हा हा देव आनंदी होत असतो, म्हणून मी बाहेर जाऊन हसलो. दृष्टांत संपला. मला सांगायचं एवढंच आहे, तुमच्या आमच्या जेवणाची काळजी करणारा तो जीवांचा जीव आहे, त्याला सांगावं लागत नाही. तुम्ही फक्त भक्ती करा महाराज, आपली काळजी करणारा तो आहे. कारण मागे पुढे उभा राहे सांभाळित, आलिया आघात निवारया, तो निवारणार आहे. तो सेवा मात्र त्या ठिकाणी आपली करणार आहे. पण त्याच्याकरता आपलं आद्य कर्तव्य काहीतरी आहे ना, आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे. तेव्हा तो आपली चिंता करत असतो आणि तेव्हा आपल्याला त्याच्याकडे मागण्याचा अधिकार प्राप्त होत असतो. कारण तो आपल्याला असं सोडून देणार नाहीत महाराज. आणि त्याची काळजी आपण केली पाहिजे. त्याच्यासाठी साध्य साधना आपल्याला कळणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगते, वारकऱ्याला नाही काही करता आलं ना तर निदान आषाढीच्या आणि कार्तिकीच्या वाऱ्या तरी महाराज आपल्याला करता आल्या पाहिजे. तसं महाराज म्हणतात की आम्ही तुझी आषाढीची आणि कार्तिकीची वारी सुद्धा करतोय, गोंधळ सुद्धा आषाढी कार्तिकीला घालतोय महाराज, त्या गोंधळाची दाटी सुद्धा केलेली आहे. पण मला एवढं सांगायचं आहे की आपल्याला सांभाळणारा तो आहे आणि त्याची कृपा आपल्यावर होईल हो. पण त्याच्यासाठी ती साधना केली पाहिजे. महाराज म्हणतात त्याच्याकडे मागायचं असेल तर तो देईल, पण त्याला कळून घेणं गरजेचं आहे. मग तो कोण आहे? तर तो जीवांचा जीव आहे. हे महाराज अभंगाच्या शेवटच्या जीवीचा जीवना जीवीचा जीवना जीवीचा जीवना जीवीचा तुका
जीवना तुका म्हणे नारायणा, हे देवा तू जीवांचा जीव आहे, तू माझा सांभाळ कर. महाराज तो आपल्या सगळ्यांचा सांभाळ करेल, पण त्याच्यासाठी तुम्हाला साधना करावी लागणार आहे, चिंतन करावं लागणार आहे. या नवरात्रीमध्ये जागर करत असताना परमात्म्याचं साधन करावं लागणार आहे. ऐका, हा नवरात्र उत्सव संपूर्ण जगभर होतोय महाराज, संपूर्ण भारतभर होतोय. पण ऐका, कुठे कसा कुठे कसा कुठे कसा. शहराच्या परिस्थितीत शहराच्या ठिकाणी जर पाहिलं तर या नवरात्रीमध्ये कुठे गरबा आहे, कुठे दांडिया आहे, विचार जर केला तर. पण तुम्ही चासकर मंडळी एवढे भाग्यवान आहात की देवी आईनं तुमच्यावर इतकी कृपा केलेली आहे की दरवर्षी 11 वर्षापासून हा नवरात्रामध्ये कीर्तन महोत्सव तुम्ही करतात. हे देवीचे आशीर्वाद तुमच्या करता आहेत महाराज. नाही तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने आहेत महाराज. या गरबाने दांडियाने असं वेड्यात काढलंय लोकाला. माझं बोलणं जरा स्पष्ट आहे, बऱ्याच लोकांना राग येतो महाराज, आला तरी चालेल. पण मागची नवरात्र होऊन गेली आणि मला जरा न्यूज पेपर वाचायची सवय आहे. मी पेपर वाचला, पेपरला बातमी वाचली, अण्णा अंगाला काटा आला माझ्या. बातमीत असं होतं महाराज की त्या नवरात्र उत्सवामध्ये एकूण महाराष्ट्रामध्ये त्या 9 दिवसांमध्ये मेडिकलच्या कोणत्या गोळीचा खप जास्त झाला असेल तर गर्भनिरोधक गोळीचा खप सगळ्यात जास्त झाला. ही हिंदू धर्माला कलंक आहेत महाराज. मला कधी कधी अडाणी लोक बरे वाटतात. का? अडाणी लोक म्हणायचे आमची मुलगी 7च्यात घरात पाहिजे, तरुण मुलगी आहे 7च्यात घरात पाहिजे. आपण इतकं स्टँडर्ड झालोय की हिंदू धर्माला खालवून टाकलेत महाराज आपण. आपली तरुण ताठी मुलगी 21 वर्षाची 20 वर्षाची मुलगी दांडिया खेळून रात्री जर 12-12 वाजता आणि 1-1 वाजता घरात येत असेल तर कुठे नेऊन ठेवलायत आपण आपला धर्म. धर्माला कलंक लावलायत महाराज आणि आपला धर्म इतका खालवलेला नाही. हे मी का सांगते ताई का? याचं कारण आहे महाराज, लव जिहादचे प्रसंग सगळ्यात जास्त वाढायला लागले. लव जिहादचं जे प्रमाण आहे ते सगळ्यात जास्त वाढायला लागलं. गरबा वाईट आहे मी म्हणणार नाही, दांडिया वाईट आहेत मी म्हणणार नाही, पण अरे आपल्या मुली कुणाबरोबर खेळतायत? खेळणारा माणूस कोण आहे? तो जर दुसऱ्या धर्माचा असेल तर का लव जिहादची प्रकरण वाढणार नाहीत महाराज? मला विशेष वाटतो. गरबा खेळा, दांडिया खेळा, घराच्या समोर खेळा, आपली लोक पाहून खेळा, पण कुणाही बरोबर जर खेळायला लागले तर विशेष आहेत महाराज. आपल्या धर्माची मुलं एका कोपऱ्याला उभे आहे आणि मग ते गोल राऊंड मध्ये खेळतात, खेळता खेळता 9 दिवसात प्रेमात पडतात आणि दसऱ्याच्या दिवशी पळून जातात. अरे कुठे आपले सण आहे? या सणांना जर अशा कृती घडत असाल तर महाराज धर्माला कलंक लागलाय. हात जोडून विनंती आहे, माझ्या कीर्तनातनं काहीच नाही नेता आलं तर नेऊ नका, पण आपल्या धर्माला काजळी लागणार नाही असं वागा, माझ्या कीर्तनाचं सार्थक होईल महाराज. किती किती शास्त्र सांगायचे, किती पुराण, किती वेदांत, किती ग्रंथ सांगायचे. अहो ज्याला धर्मच कळाला नाही, त्याला धर्म कळाला नाही, त्याला ग्रंथ काय कळणार आहे? ज्याला धर्म कळाला नाही त्याला वेदांत काय कळणार आहे? म्हणून हात जोडून विनंती आहेत महाराज, जे ते त्याच्या धर्माच्या पाठीमागं उभं आहे महाराज. आपणही आपल्या धर्माच्या पाठीमागं उभा असायलाच पाहिजे. पण सध्या आपल्यातच वाद चाललाय. काय धर्म सांभाळणार आहोत आपण? सांगा ना. सगळीकडेच वाद आहेत ना महाराज. बऱ्याचदा कीर्तन क्षेत्रामध्ये जर पाहिलं तर वाटतं इकडे यावं, पण इथं सुद्धा वादाचाच प्रश्न आहे. बाई चालत नाही, बुवा चालतो. काय दुर्भाग्य आहेत महाराज. द्वैत भाव विसरलं पाहिजेत ना आपण आपल्या जीवनामध्ये. अण्णा तुमचं गाव खूप भाग्यवान आहे की तुम्ही आम्हाला या ठिकाणी 50% नाही 100% आरक्षण दिलंयत महाराज. नाही तर बऱ्याच सप्त्यांना आम्हाला 1% सुद्धा आरक्षण द्यायला नाही म्हणतात. आणि म्हणून द्वैत भाव मनातनं काढून टाका, आपल्या आपल्यात एकी ठेवा, धर्माचं पालन करा. नवरात्रीच करायची असेल तर हरिजागर करा, हरिजागर करायचं असेल तर गोंधळ घाला, गोंधळ घालायचा असेल तर कशाचा घाला बाबा? एकदा हाताने टाळी वाजवा आणि नामचिंतनाचा गोंधळ करा. विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई, हरि
बसा उठू नका शिस्त नका मोडू हरी हरी उशीर शिस्त नाही मोडू झाला. नका. हरी उशीर नाही झाला हो बार कुमार हो बार कुमार हो बार कुमार हो बार चालेल पण मला माणसं जोडण्याची कला दे आणि ती माणसं इथपर्यंत जोडत आलीत आणि अण्णांचं आणि संपूर्ण चासकर मंडळींचं माझ्यावर प्रेम आहे. वर्षानुवर्ष या ठिकाणी कार्यक्रम आपण देतात म्हणून अण्णांचं आणि आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. आमचे दशरथ राजे त्यांचंही मनापासून ऋण व्यक्त करते. मला एक भाऊ मिळाला आहेत, वडील आहेत, त्यांचंही मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. त्याच पद्धतीनं ज्यांच्या घरी आज संध्याकाळची भोजनाची पंगत झाली, सायंकाळी श्री लक्ष्मण विलास केरू खैरनार त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजवा, कारण संत भोजन हे अत्यंत महत्त्वाचं असतं आणि म्हणून मी त्यांचंही मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. त्याच पद्धतीनं आदरणीय हरिभक्त परायण ज्यांच्या गोड गायनाची साथ या कीर्तनाला लाभली ते आपल्या नाशिक जिल्ह्याचं भूषण, वारकरी संप्रदायाचं भूषण, संपूर्ण आम्हा कीर्तनकारांना ज्यांचा आदर आहे, ज्यांचा सन्मान आहे. महाराज कोणतंही कीर्तन असू द्या, कुठेही असू द्या, मनसोक्त गातात. कधी असं नाही वाटलं की महाराजांनी एखादं प्रमाण कमी गायलंय, अजिबात नाही. उरक्त घेतलं, अजिबात वाटत नाही. असे असणारे आमचे रोहिदासजी महाराज जगदाळे, त्यांचं मी मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. त्याच पद्धतीनं आदरणीय हरिभक्त परायण गायन सम्राट, गायनाची खूप गोड कला आहे. तसंच सर्व महिला कीर्तनकारांबद्दल त्यांच्या मनात आदर आहेत असे असणारे आमचे रवी अण्णा पवार, त्यांचंही मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. त्याच पद्धतीनं आदरणीय हरिभक्त परायण गायनाचार्य, खूप गोड चाल गायलीत महाराज आपण. अभिमन्यू महाराज आपलंही मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. आदरणीय हरिभक्त परायण आमच्या समवेत आलेले आमचे गायनाचार्य आकाशजी महाराज, त्यांचंही मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. महाराज तुमचंही ऋण व्यक्त करते. सगळे टाळकरी, गुणीजन मंडळी, भजनी मंडळ आपल्या सर्वांचं ऋण व्यक्त करते. विनेकरी दादा आपलंही ऋण व्यक्त करते. त्याच पद्धतीनं या कार्यक्रमाला, या कीर्तनाला गोड अशी मृदुंगाची साथ लाभलेली आहे. गोड मृदुंग वादक आहेत महाराज. मी नेहमी सांगत असते, काहींना खूप बोल येत असतात पण साजेसं वाजवत नाही. बोल कमी असावेत पण साजेसं वाजवणं कीर्तनकाराला फार मात्र त्या ठिकाणी महत्त्वपूर्ण आहेत. आणि असे असणारे आमचे मृदुंगाचार्य, ताल महर्षी म्हणायला हरकत नाहीये, असे असणारे आमचे संकेतजी महाराज अरोटे, त्यांचे मी मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. त्याच पद्धतीनं
आदरणीय हरिभक्त परायण माझे पतिदेव मृदुंगाचार्य सतीजी महाराज जगताप त्यांचे मी मनापासून ऋण व्यक्त करते. आमचे बंधू अमोलभाऊ उकारडे त्यांचेही मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. ज्यांची साऊंड सिस्टीम अतिशय उत्तम आहे, एकदा साऊंड सिस्टीम करता जोरदार टाळी वाजवा, कारण ते फार महत्त्वाचे आहे. मौली हा तिसरा कार्यक्रम आहे आणि तो आवाज तुम्ही सगळा व्यवस्थित पोहोचवला. एवढं सोपं नाही आहेत महाराज. कधी कधी माणसाला स्वतःला सिद्ध करण्याकरता उभं आयुष्य जातं, तेव्हा माणूस सिद्ध होतो. पण कीर्तनकाराला लोक 2 तासात सिद्ध करतात, पडलं की रंगलं. फार अवघड असतं सिद्ध करणं, स्वतःला 2 तासात सिद्ध करावं लागतं. आणि आमचं जीवन तुमच्यावर अवलंबून आहे. खरंच मला वाटतं कधी कधी महाराज या 15 दिवसापासून मी 3-3 कार्यक्रम करते, तरी मला त्या ठिकाणी असं वाटतं एकच करावं आणि गप्प बसावं. नाही एवढा अट्टहास करू, पण लोकांचा आग्रह असतो. मला विशेष वाटतं आमच्या इंदोरीकर महाराजांचं कसं करत असतील महाराज, त्या भगवंताची कृपा इंदोरीकर महाराजांवर आहेत आणि म्हणूनच त्यांच्याकडनं ही सेवा होते. परंतु आदरणीय भाऊ तुमचंही मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते, आपल्या सर्वांचं ऋण व्यक्त करते. माझ्या या महिला भगिनी सगळ्या हार घालायला वरती आल्या, मला खूप आनंद वाटला. मला जड होतील एवढे हार त्यांनी घातले, एवढे प्रेमाने घातले. सर्वांचं मनापासून ऋण व्यक्त करते. तुम्ही सगळे बसलात त्याच पद्धतीनं गेली 2 तासापासून शूटिंग आपण करतात. यूट्यूबला जातोय का कार्यक्रम, लाईव्ह आहे, नंतर टाकणार आहे ना. संकेतजी महाराज, उद्धवजी महाराज आपलंही मनापासून ऋण व्यक्त करते. लाईव्ह चालू नाही ना, उद्या टाकणार आहात ना. फक्त हेडलाईन व्यवस्थित द्या, बाकी काहीच करू नका, कारण ते फार गरजेचं आहेत महाराज. अशी हेडलाईन एका यूट्यूबवाल्याची ऐकली, तमाशा ऐकला नसेल असं कांचनताईचं कीर्तन आहे का, म्हणलं काय तमाशा बनव महाराज. विशेष वाटतं म्हणून हेडलाईन व्यवस्थित, कारण खूप गरजेचं आहे. ते वारकरी संप्रदायाचा मान सन्मान आहे तो, आणि म्हणून आपलंही मनापासून ऋण व्यक्त करते. सगळे मंडळी या ठिकाणी आहात, सर्वांचं ऋण व्यक्त करते. सर्वांना विनंती करेल, ज्यांना 2 हात आहे त्यांनी वरती 2 हात करायचे. उभे असणारे बसणारे सगळ्यांनी वरती 2 हात करायचे. विश्वगुरु संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांचं भजन आपल्याला घ्यायचं आहे. सर्वांनी गोड भजन गायचं आहे. निवृत्ती राया माझा, निवृत्ती राया, निवृत्ती राया माझा,